नॉन स्ट्राइक एंड वरती आणि स्ट्राइक वरती बॅटर महेश आहेत. पहिलाच पिबनचा षटक. गोलंदाज विशाल. मॅच ऑन 3-2-1. लेट्स प्ले. पहिलाच बॉल फटका प्रतिम आहे. पहिल्याच बॉल वरती चांगली सुरुवात आणि त्यानंतर पहिल्याच बॉल वरती गुड रनिंग बिटवीन द विकेट. अर्थातच पहिल्याच बॉल वरती 2 धाबा एकवटल्या जात आहेत. दोन्ही टीमला अगदी एक एक रिव्ह्यू या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एक रन आउट आणि एक बीमर अशा रीतीने मात्र 2 रिव्ह्यू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मिळतील. याचेही नोंद तुम्हाला घ्यायची आहे. गुडलेन स्पॉटचा बॉल वेगवान चेंडू अगदी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज विशाल आहेत. सध्या तरी विशाल आपल्याकडे असलेला वेग मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी खुशिवली संघाला दाखवतोय. अर्थातच निर्धाव चेंडू डॉट बॉल. यॉर्कर लेन हेलिकॉप्टर फटका या ठिकाणी पाहतोय. फटका फसलाय. लांगणला खेळाडू आहेत. जज करतात. जजमेंट अप्रतिम. इथे पाहिला तर पहिला विकेटचा पतन हा पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना जय भोलेनाथ खुशिवली संघाला. फलंदाज महेश बॅक टू द पेव्हिलियन. हॅलो हॅलो अगदी इथून पाहिलं तर ही चांगली सुरुवात मी तर म्हणेन गोलंदाजी करत असताना यंग स्टार धुदाने संघाच्या माध्यमातून पहिल्याच बॉल वरती 2 धावा आल्या. परंतु त्यानंतर निर्धाव चेंडू आणि डॉट बॉल आल्यानंतर लगेचच विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. 2 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का लागलाय. महेश यांच्या माध्यमातून नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती समीर. अगदी जय भोले खुशिवली संघ म्हटलं तर या टीमकडे अगदी खोलवर टप्प्याची बॅटिंग आहे. यस या ठिकाणी डेट बॉल अगदी रणबीर रिदम मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा एक 10 बॉल फेकावा लागेल. नेक्स्ट मॅच इथून पाहायला मिळेल ती म्हणजे एका बाजूला पाहिलं तर जय हनुमान चिखलोली संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान दोदानी संघ. फुल लेन बॉल फक्त दिशा दिली. अप्रतिम स्ट्रोक कंट्रोल या फटक्यामध्ये. शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम. गॅप मधून बॉल जाईल सरळ डीप पॉइंट मध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे समीरच्या बॅट मधून हा पहिला दमदार चौकार. परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चौकारानंतर लगेचच क्विकली मी तर म्हणेन कमबॅक केला जातोय. अर्थातच निर्धाव चेंडू डॉट बॉल. आतापर्यंत या षटकात अगदी अप अँड डाऊन पाहायला मिळाले कारण की एका बॉलवरती धावा येतात. दुसरा बॉल हा निर्धाव येतो. इथे बॅटची एज होती. यष्ट्यांच्या मागे जजमेंट करता आलं नाहीये. नशिबाची साथ मिळते समीरला आणि कुशवली संघाला. यस इथून हा बॉल जाईल सरळ यष्टीरक्षकाला बीट करत असताना सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतील या चेंडूवरती 4. पाहता पाहता पहिलं P1चं षटक इथनं कंप्लीट झालंय आणि P1च्या षटकात धाबा जमा केल्या बॅटिंग करत असताना जय भोलेनाथ खुशिवली संघानं तब्बल 10 धाबा. पुन्हा एकदा जाऊयात या मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2. 5 षटकांचा हा सामना. P1 मध्ये 10 धाबा अगदी गोलंदाजी करत असताना यंगस्टार धोदाने संघानं खर्च केला. परंतु आता दुसऱ्या षटकात अगदी इथून किती धाबा बनल्या जातील. अगदी पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवायच्या आहेत.
परंतु खुशिवली संघ किती दबाव बनवेल. स्ट्राईक वरती कॅप्टन ऑन साइडला खेचलाय, फटका अप्रतिम आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क लाजवाब. मागील 6 ते 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंड वरती होते, परंतु जसा स्ट्राईक वरती आला दिलीप भगत आणि पहिल्याच बॉल वरती आपल्या नावाचा परिचय, बॉलला पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. अगदी इथून पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती षटकार. भव्य स्वागत मी तर म्हणेन केतनचं केलंय गोलंदाजी मार्क वरती. आता हा चेंडू वेगवान होता, ऑनसाइडला फटका तेवढाच चांगला पाहतोय गॅप मधून, परंतु डीप मध्ये थोडीशी मिस फिल्डिंग आणि लगेचच 2 धावा एकवटल्या जात आहेत. अगदी फास्टली क्रिकेट आपण पाहतोय सध्या तरी. जय भोलेनाथ खुशिवली संघाच्या माध्यमातून दोघांमध्ये ताळमेळ भरपूर चांगलं पाहायला मिळतोय. समीर आणि दिलीप अगदी सातत्याने जेव्हा आपण आपल्या घरच्या मैदानावरती सराव करतोय, तेव्हा जेव्हा आपण एकमेकांसोबत चांगला अगदी ताळमेळ ठेवतो, तशाच प्रकारचे ताळमेळ मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये ठेवता आलं पाहिजे. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन सेटला खेचून मारायचा होता, परंतु इथे पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उचली मिळाली आणि तदनंतर हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. षटकाची सुरुवात अगदी दिलीप भगत यांनी षटकार ठोकत असताना केली, परंतु तदनंतर सध्या तरी आता दिलीपला थांबवलंय. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट, परंतु आताचा हा चेंडू थोडासा खाली राहिलाय. पहिला चेंडू पाहिला तर या आधीचा अगदी एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, परंतु इथून हा चेंडू मात्र कमी उचली मिळाली आणि इथून पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू लगातार डॉट बॉल. सध्या तरी इथून गोलंदाजी करत असताना केतन कमबॅक करतोय. धावसंख्येचा विचार केला तर 18 वरती. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल दिशा दिली, बॉलला पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रात, तिथे कोणताही खेळाडू नाहीये, जाईल सरळ गॅप मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चेंडू फरार, चौकार. कनेक्शन नव्हतं तर देखील बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. म्हणजेच सध्या तरी ताकदीचा वापर दिलीप यांच्या माध्यमातून केला जातोय. ट्रम्प कार्ड आहे दिलीप या टीमचा, बॅकबोन म्हटलं तरी देखील काही हरकत नाहीये. ऑन साइडला पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉलला खेळलेत, मिड विकेट क्षेत्रात खेळाडू आहेत, तिथे एकदा कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न करेल का, परंतु इथून नकार येतोय. यस, एकच सिंगल मिळाली. पाहता पाहता इथून षटक दुसरं हे कंप्लीट झालंय. P1 आणि P2 मध्ये ताबडतोड फलंदाजी झाली आहे. बॅटिंग करत असताना टीम जय भोले खुशिवली संघाच्या माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजे 23 या धावफलकावरती एका गडाच्या मोबदल्यात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज विशाल, ज्यानं पहिला षटक फेकला. पहिल्या षटकामध्ये महत्वाचा विकेट त्यानं आपल्या नावावरती केला आणि पुन्हा एकदा विशाल बॉलिंग मार्कवरती सध्या तरी विकेटच्या शोधात आहे टीम यंगस्टार धोदानी हा संघ. परंतु इथे हा चेंडू शॉर्ट ऑफलेनचा होता. टप्पा पडल्यानंतर मात्र वेग भरपूर होता चेंडूवरती. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. सध्या तरी दिलीप ज्यानं सुरुवात चांगली केली, परंतु त्यानंतर सध्या तरी दिलीपला थांबवलं जात आहे.
वेगवान चेंडू, वेगवान फटका खेळायचा होता. इथे देखील आपण पाहतोय बॅट अँड बॉलचा संपर्क हलकासा, परंतु तदनंतर याही बॉलवरती एक सिंगल एकवटली जाते. सिंगल मिळतीये. टीमचे टोटल 24 धावा पाहायला मिळते. चोवीस धाबा धावफलकावरती सध्या तरी दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगली सुरुवात पाहायला मिळते. कारण की सुरुवातीला पहिले तर विकेट सुद्धा आलेत, परंतु तदनंतर धावा देखील होताना पाहिल्यात. चौकार षटकार देखील आले त्या इनिंग मध्ये. 24 धावा. चला फास्ट खेळायचं आहे. आधीच आपण सध्या तरी उशिरा आहोत, लेट आहोत. मॅच ऑन. पुन्हा एकदा विशाल बॉलिंग मार्क वरती तयार. फुललेल्यांचा बॉल गॅप मध्ये खेळले. डेक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. तिथेच घडलंय काय, सध्या तरी मिस फिल्डिंग. अगदी हातातला चेंडू होता, बॉल पकडायचा होता, परंतु बॉलला ग्रिप करता आला नाहीये आणि बॉल अगदी खेळाडूला बीट करून जाईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. अगदी मिस फील्डच्या माध्यमातून इथून 4 धावा मिळाल्या. फुलटॉस बॉल, इथे फटका फसलाय. जेलची संधी आहे. खेळाडू पोहोचतोय, जज करतोय शेवटच्या मोमेंटला. सोपी कॅच होती, ड्रॉप केली जाते. सध्या तरी यंगस्टार दुधाणी संघाच्या माध्यमातून मागील 2 बॉल वरती सध्या तरी चुकीचं क्रिकेट. अर्थातच मी तर म्हणेन लगातार इथून मिस फिल्डिंग पाहायला मिळते. मागील बॉल वरती तिथे चौकार सोडण्यात आला आणि आता इथून ही कॅच ड्रॉप होते. यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न फलंदाजी करत असताना समीरला आपण पाहतोय, परंतु इथून हा परफेक्ट यॉर्कर होता. इथे हा निर्धाव चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विशालनं हा चेंडू अडवलाय. व्हेरी गुड बॉलिंग. इथून कमबॅक करण्याचं काम. आतापर्यंत विशालचा विचार केला 5 बॉल मध्ये अवघ्या या षटकात त्यानं 7 धावा खर्च केल्यात. म्हणजेच सातत्यानं आपण पाहतोय विशालकडे वेग आहे, त्यानंतर अचूक टप्पा आहे. कोणत्या प्रकारचा एक्स्ट्रा चेंडू मात्र फेकत नाहीये. शेवटचा बॉल. इथे देखील यॉर्कर लेंथ. लगातार सातत्याने यॉर्कर लेंथ वरती गोलंदाजी करत असताना सातत्याने यॉर्कर लेंथ फेकणं सध्या कठीण काम असतं. चला पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते, लगेच पाणी घेऊन जायचं आहे. पाहता पाहता 3 षटके इथनं कंप्लीट झालेले आहेत आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय भोलेनाथ खुशिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 या धावफलकावरती. मॅच यात नंतर होणारी मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरवाडा संघ, अर्थातच रवी हिरवे सरांचा हा संघ आणि त्यांचा अगेन्स्ट पाहिलं तर जय हनुमान धोदाने संघ अगदी गोविंद यांचा संघ. आता दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघांचं मनपूर्वक स्वागत करूयात. अगदी इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 30 जमा. आता इथून उर्वरित पाहिले तर आता शेवटचे 2 षटका शिल्लक आहेत. आता इथून खऱ्या अर्थानं मॅचला मजा येईल, कारण की इथून आता सातत्याने फलंदाज मात्र अटॅकिंग मूड मध्ये पाहायला मिळतील, कारण की त्यांना सातत्याने आता धावा जमा करायच्या आहेत. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मंगेश. खरं तर यंगस्टार धोदाने म्हटलं तर या टीम मध्ये जवळजवळ सर्वच खेळाडू मी तर म्हणेन हे यंगस्टारच आहेत.
सध्या तरी चांगली कामगिरी सर्व यंगस्टरांच्या माध्यमातून. होता शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि तिथे मात्र पुल केले गेलं. आताचा हा चेंडू सोडून दिलाय. माहिती आहे या ठिकाणी दिलीपला वाईटच्या दिशेने हा चेंडू जातोय आणि इथून आपण पाहिलं तर यस हा निर्धाव खरं तर इथून हा वाईट बॉल एक आव्हान तर प्रयत्न मिळते. षटकार आल्यानंतर लगेचच मी तर म्हणेन मंगेश बर्दे थोडासा दबाव वाईट बॉल लगेचच पाहायला मिळालाय. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन सेटला खेचून मारण्याचा प्रयत्न इथून जरूर केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. लेग बाईटच्या माध्यमातून इथून एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 38 38 धाबा. अगदी या षटकाची सुरुवात षटकारानं केली आहे. अगदी ताबडतोड फलंदाजी दिलीप भगत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी सकाळचं हे सत्र आहे आणि प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी आता हळूहळू गर्दी करतात. या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत व जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन या स्पर्धेच्या माध्यमातून जॉईन झाले त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. इथे आपण पाहता थोडासा उशीर केला थ्रो फेकायला आणि लगेचच 2 धाबा इथनं कंप्लीट केल्या जातात. अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्हाला अगदी क्विकली खेळावं लागेल, फास्टली खेळावं लागेल. थोडासा तुम्ही उशीर केला तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता जिथे एक होती तिथे 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. अगदी समीर आणि दिलीप दोघांमध्ये ताळमेळ हा भरपूर चांगला पाहायला मिळतोय. बैठक शॉट खेळायचा होता परंतु इथून यस बॅटची एज आहे कॅच तिथे कंप्लीट केली जाते आणि समीरचं या ठिकाणी पाहिलं तर खेळ मात्र समाप्त होतोय. अर्थातच फलंदाज बाद होतोय. समीर बॅक टू द पॅव्हेलियन. चांगली साथ दिली मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे दिलीप भगत यांना. समीर यांचा विचार केला तर बॅटिंग करत असताना समीरच्या बॅटमधून जबल जबल पाहिले तर 3 चौकार आलेले आहेत आणि चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून तब्बल 7 चेंडूचा सामना समीरने केला आणि 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अशोक. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन सेटला खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु इथून हा निर्धाव चेंडू अगदी विकेट आल्यानंतर आता गोलंदाजांचा आत्मविश्वास. अगदी अशोक म्हटलं तर आमचे जे तुकाराम वाघ सर आहेत त्यांचे बंधू आहेत त्यांचे खरं तर भाऊ आहेत. त्यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सचिव आहेत आणि वाघ सरांचे बंधू. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू विकेट आल्यानंतर हा चांगलाच कमबॅक राहायला मिळाला आहे. अगदी पहिल्या बॉलमध्ये आलेला षटकार आणि तेथून खरं तर केलेला कमबॅक हा लाजवाब पाहायला मिळाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धाबा धावफलकावरती आहेत डीसी. चला नेक्स्ट मॅच जे हनुमान दोदानी संघ आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचा आहे टॉस साठी आणि चिखलोली संघाचे खरं तर कॅप्टन ठिकाणी आहेत अगदी सतीश मेंगाल जे या टीमचे कॅप्टन आहेत. त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे. अगदी त्यानंतर आम्ही चिखलोली गावातील कोणी ग्रामस्थ मंडळ त्यानंतर कोणी वरिष्ठ व कोणी पदाधिकारी या ठिकाणी आले असेल त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. व त्यानंतर दोदानी टीम त्यांचे कोणी ग्रामस्थ कोणी पदाधिकारी कोणी वरिष्ठ आले असेल त्यांना विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत वेलकम आहे. शेवटचा अंतिम षटक
आणि पहिलाच बॉल ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टमिंग स्ट्रोक, परंतु इथून घडतंय काय यस पंचांचा फिंगर अप, परंतु तरी देखील इथून यस रिव्ह्यूची मांग केली जाते. आता इथून लगेचच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय आणि आता टीव्ही अंपायर कडे आता इथून पाहिलं जात आहे. OUT फलंदाज बाद रनआउटच्या माध्यमातून दिलीपला जावं लागेल मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये. डीजे दिलीप यांना मॅच ऑन. गुड लेन्स चा बॉल बॅटर पासून दूर हा चेंडू होता. अगदी फलंदाजांपासून दूर गोलंदाजी केली जाते. अगदी शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम सध्या तरी यंग स्टार दोदाने संघ करतोय. स्पर्धा लाजबाब आहे. अगदी स्पर्धेचा विचार केला तर भव्य दिव्य अशा या ट्रॉफ्या. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुल केला डीप मध्ये खेळाडू आहे तिथे जजमेंट सध्या तरी चुकीचं पाहायला मिळेल. आणखीन एक कॅच ड्रॉप केली जाते. इथून सातत्याने चुका केल्या जात आहेत. टीम यंग स्टार दोदाने संघाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिलं तर 2 कॅच इथून ड्रॉप झाल्यात, परंतु एक चौकार देखील सोडण्यात आला. जवळजवळ 3 ते 4 चुका आतापर्यंत यंग स्टार दोदाने संघाने केल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 43 धावा. यॉर्कर लेन हा देखील फटका दमदार आहे. अक्षरा कपूरला आपण बॉल पाहतोय, बॉलला पाठवलंय तिथे चांगली फिल्डिंग, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल गॅदर करता आला नाहीये, बॉल पकडता आला नाहीये. इथून आणखीन एक चूक. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा दिल्या जात आहेत. इथून पाहिलं तर सातत्याने या षटकामध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. क्रिकेटची लाईफ लाईन आणि लाईफ लाईनचा सध्या तरी वापर केला जातोय. टीमची टोटल 45. इथे बॅटची एज टॉप एज आणि त्यानंतर इष्टांच्या मागे अप्रतिम जजमेंट. आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद. अशोक वाघ मैदानाच्या बाहेर. इथून यंगस्टार दोदाने संघाच्या समोर मात्र सेकंड इनिंग मध्ये उभा केलाय. जाऊयात लगेच टॉस बॉक्स मध्ये. या ठिकाणी आपण टॉस करूयात. अगदी या ठिकाणी या ठिकाणी मनोज उघडे साहेबांना विनंती असेल, या मनोज सर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. नेक्स्ट मॅच एका साइडला जय हनुमान धोतानी संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरपाडा संघ आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी हजर आहेत. आपण लगेच करूया टॉस. मनोज उघडे सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय.
येस या ठिकाणी टॉस केला जातोय. अगदी दोन्ही टीमचे कॅप्टन एकमेकांना इथे अगदी पुढील मॅचसाठी बेस्ट ऑफ लक देत आहेत. मनोज सरांच्या शुभस येथे टॉस केला जातोय. हॅलो माईक चेक. हिट अँड टेल. येस परंतु या ठिकाणी टेल आलाय. टॉस जिंकला तो म्हणजे चिखलोली संघाने थांबायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन अगदी या ठिकाणी टॉस जिंकला चिखलोली संघ. खरं तर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. अगदी क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरचा संघ पाहिला तर दोदानी संघ आहे. कधी तुमची मॅच झाली आहे का? नाही. अगदी प्रथमच मॅच आहे. परंतु समोरच्या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्ही त्यांना किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 तर 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अगदी 40 ते 50. परंतु अगदी आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय. या स्पर्धेत आलात. अगदी मैदानाचा अगदी तुम्ही लुक पाहिलात आणि त्यानंतर या मैदानाचा खरं तर आयोजन नियोजन पाहिलात. या आयोजन नियोजनाबद्दल आपण काय म्हणाल? खूप सुंदर आहे आयोजन. आम्हाला संधी खेळण्याची दिली. आभारी आहे. येस थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. दोदानी संघ अगदी या ठिकाणी काही कारणास्तव आपण या ठिकाणी उशिरा आलात. परंतु काय हरकत नाही आहे. या ठिकाणी जर तुमचा टॉस आला असता तुमचा निर्णय काय असता? आमचा निर्णय पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा असता आणि बाकी मग आम्ही पण समोरच्या टीमला सपोर्ट हे केलं असतं थोडं. आणि आयोजन पण खूप चांगलं आहे एकदम आणि व्यवस्थित आहे. येस थँक्यू सो मच. तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. खरं तर टॉस इथे कंप्लीट झालाय. टॉस जिंकला तो म्हणजे चिखलोली संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि दोदारी संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. तिथे सोनू सर आहेत. थँक्यू सो मच प्रसादजी सभारे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समबाबा निर्विघ्न गुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करून आपण या स्पर्धेला करतोय सुरुवात. आपण ही स्पर्धा जर पाहिली गेली तर जे वाघोबा क्रिकेट संघ चाफेवाडी बी आयोजित स्वर्गीय कैलासवासी गुरुनाथ उघडा स्मृती चषक 2025 हे दहीदीप्तमान सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि ही स्पर्धा जर आपण पाहिली तर अगदी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. फॉर्मॅट होता तुम्हाला 29/12/2025 ते गुरुवार 1/1/2026 म्हणजे अर्थातच 2025 मध्ये स्पर्धा स्टार्ट झाली आहे आणि 2026 मध्ये म्हणजे नवीन वर्षामध्ये तुम्हाला ही स्पर्धा संपन्न होत असताना पाहायला मिळतील. परंतु या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसात आपण या ठिकाणी पाहतोय अगदी पहिलीच मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये घडले काय स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु क्लीन बोल्ड दांड्या उद्ध्वस्त. पहिला धक्का लागत असताना धोदानी टीमला फलंदाज होईल बाद. मंगेश बॅक टू द पवेलियन. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज मंगेशचा. परंतु स्वतःचा बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी सांभाळू शकला नाहीये आणि डायरेक्टली तुम्हाला इथे हिट विकेट पाहायला मिळाली आहे. अगदी फलंदाजसाठी बाद झालाय. पहिलीच विकेट आली आहे. 46चं टार्गेट आहे. कदाचित या 46 धाबा बनवल्या जातील की चेस केल्या जातील हा देखील अजूनही मोठा प्रश्न सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूंना पडलाय. कारण 46 धाबा म्हटल्या तर इतक्या जास्त देखील नाही आहेत आणि इतक्या कमी देखील नाही आहेत. 46 धाबा अगदी जे बोली कुशली संघ मैदानाच्या आतमध्ये डिफेंड करू शकतोय त्यांना सीफवर कॉन्सन्ट्रेट करावा लागणार आहे. सध्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय टीमचा कॅप्टन आहे, टीमचा कर्णधार आहे, टीमचा सेनापती आणि टीमचा सर्वस्व आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय दिलीप भगत आलेत. अगदी वेगवान गोलंदाज आहे. अगदी त्याच्याच नावाने आज नेहमी संघ ओळखला जातो. परंतु पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च केली आहे. परंतु एक विकेट देखील आली आहे. मंगेशची विकेट आली आहे मैदानाच्या बाहेर. आपण पाहतोय रिटर्न नंबर 3 वरती न्यू बॅट्समन हरिदास आलेत. ओ यावेळेस आपण पाहतो लॉफ केलाय. अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्याच बॉलवरती आणखीन एक विकेट. इथे होईल बाद. हरिदास बॅक टू द डगआउट.
पहिलाच बॉल जणू काही लेग स्टिकच्या बाहेर होता. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली होती एक आणि त्यानंतर हिट विकेट देखील पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आपण बघला ऑन साईडला बॉल ड्राईव्ह केला होता. अगदी त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक सजवलं होतं. परंतु या बॉलवरती देखील आपण बघला वेगवान तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. सध्या तरी दिलीप भगत स्वतःवरती जबाबदारी घेऊन सध्या गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. मी निश्चितच उल्लेख केला की या टीमचा तो सर्वस्व आहे आणि या षटकामध्ये त्यांना धावा खर्च कमी करायच्यात. त्याच अनुषंगाने सध्या तरी गोलंदाजी करतोय. 2 बॉलमध्ये 2 विकेट आले. ज्यावेळेस आपण पाहतोय हाईट फॅक्टरचा कदाचित नो बॉल आणि ते पंचांचा इशारा देखील आलाय. 1+4 मिळेल नशिबाचा पंजा. धावा कशा येऊ दे परंतु धावा येणं दोदानी संघासाठी हे बेटर ठरू शकतं. बॉल जाईल सर लॉंग स्टॉपला. मिळतील धाबा 4. विनाशकाली विपरीत बुद्धी अगदी वेगावरती स्वार होणारा गोलंदाज दिलीप भगत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फार मोठी चुकी केली आणि फ्रीचा बॉल होता. परंतु यावेळेस चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेग आहे. अगदी प्रचंड वेगाने चेंडू फेकले जात आहेत. सुरुवातीला आपण बघला लगातारचे 2 चेंडू दिलीप भगतच्या नावावरती राहिले. परंतु तिसरा चेंडू आपण बघला हाईट फॅक्टरचा नो होता आणि त्यावरती मिळालेल्या नशिबाचा पंजा दोदानी संघाला. हा चेंडू देखील लॉफ केलाय अगदी मिड विकेटच्या डोक्यावरनं. चेंडू जाईल सरळ एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळेल. हा देखील आणखीन एक ठोकलाय चौकार. धावसंख्या दफलकावरती आपण पाहतोय 46 धाबांचा पाठलाग करत असताना अवघ्या 10 धाबा दफलकावरती. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज दिलीप भगत पाहायला मिळतात. अगदी आपण बघलं गेलं तर 2 फलंदाज बाद झाले. दोन्ही फलंदाजावरती आता भरपूर जबाबदारी आहे. नॉस्ट्राईक एंडवरती विशाल आहेत. स्ट्राईक एंडवरती विवेक खेळतात. पण तो हा बॉल देखील वेगाने बॉल टाकलाय. प्रचंड वेग सध्या तरी दिलीप भगतकडे पाहता पाहता पहिलं पिबंचं षटक समाप्त झालंय. पहिल्या पिबंच्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी 6 चेंडूंची फेकी करत असताना 2 विकेट 10 धाबा दफलकावरती. आता बॉल शिल्लक 24 त्यामध्ये बनवायच्यात. या मॅच मध्ये आपण पाहतोय अगदी 36 धाबा 24 बॉल 36 धाबाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पण जर पाहिलं गेलं तर पहिल्या पिबांच्या षटकामध्ये 2 बाद 10 धावा दफलकावरती समीकरण 7 आणि सोबत तुम्हाला पाहायला मिळेल 24 बॉल 36 धावा बनवायच्यात. या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज समीर आलेत. लेफ्ट हँडेड गोलंदाजी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि समीर नेहमीच आपण पाहतोय कमी धाब्यांवरती रोखणारा गोलंदाज. परंतु सध्या तरी जबाबदारी आहे गोलंदाज समीरवरती. चेंडू पडल्यानंतर प्रचंड वेगे अगदी पंचनकडं अशाभूत नजरेने पाहिलं गेलं आणि तिथे स्टिकच्या बाहेर बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. एक डबल डिजिटल मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 11 धाबा दफलकावरती 24 बॉल विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. या षटकामध्ये 10 ते 12 धाबा आल्या तर दोदाणी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. परंतु या षटकामध्ये समीरनं कमबॅक केलं तर कदाचित मी म्हणेन जे बोले कुशली हा संघ कमबॅक होईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये तशाच पद्धतीने गोलंदाजी केली जाते समीरच्या माध्यमातून. लेफ्ट हँडेड गोलंदाजी सध्या आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती विशाल आहेत. अगदी सलामीवीर फलंदाज आहे त्याच्यावरती संपूर्ण अशा दोदाणी संघाच्या पाहायला मिळतात. परंतु या विशालला एखाद्या मैदानावरती इनिंग जी साकारली आहे ती आता इनिंग या मैदानावरती साकारावं लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पडल्यानंतर अगदी गुडलेन स्पॉटचा चेंडू होता. पडल्यानंतर अगदी वेगाने बॉल निघून चाललाय. प्रचंड वेग सध्या तरी वेगावरती प्रत्येक गोलंदाज स्वारी करतोय. अगदी आपण बघलं गेलं तर लगातारचे दोन्ही चेंडू डॉट फेकलेत म्हणजे चांगली सध्या गोलंदाजी पाहायला मिळते. या गोलंदाजावरती सध्या तरी भरोसा दाखवला दिलीप भगतनं. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. पण तो स्ट्राईक एंडवरती विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय विशाल. परंतु यावेळेस आपण पाहतो अलंग कार्पेटनं चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेट रिझनमधून वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत. तत्पूर्वी
धाबा मिळतात 2 धाबा कशा उद्या परंतु धाबा येणं गरजेचं आहे. अगोदरच आपण भागला जे बोली कुशली संघ 46 धाबा डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिल्या डावामध्ये 45 धाबा दोदानी संघाच्या विरोधात त्याने कुठल्या गेल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या तरी दुधाणी संघ 46 धाबांचा पाठला करत असताना एक धाब्यांचा संघर्ष करतोय. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगाने बॉल टाकलाय. अगदी चेंडू पडल्यानंतर सरळ इष्टांवरून जाणारा बॉल लगातारचा हा देखील तिसरा चेंडू वेगाने टाकला होता. आतापर्यंत विचार केला तर इथून 5 चेंडूंची फेकी झाली आहे. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात बाउन्स झाला होता. अगदी वाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यानंतर समीरनं कमबॅक केलंय. 4 बॉलमध्ये फक्त आणि 3 धाबा खर्च केल्यात. अजून या षटकातील 2 चेंडू शेष आहेत. हा चेंडू बट पुन्हा एकदा आपण पाहतो पाठची लिडिंग एज आणि मैदानाच्या आतमध्ये घडले काय. सध्या मैदानाच्या आतमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. जे बोले कुशली संघाचा आणखीन एक फलंदाज होईल बाद. स्टील टू गो. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेट नंबर 5 वरती सुरेश आले मिडल ऑर्डरचा खेळाडू. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय स्कोर ऑन द बोर्ड 13 रन्स. हा चेंडू देखील वेगाने बॉल टाकलाय. अगदी खोलत टाकला होता बॉल. बाट आणि पाठचा मधून बॉल काढलाय. पाहता पाहता शेवटचा बॉल देखील निर्धाव टाकलाय. गोलंदाज समीरनं 12 चेंडूंचा इथून खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंमध्ये धावसंख्या फलकावरती बनवली गेली आहे. 46 धाबांचा पाठला करत असताना अवघ्या 3 बाद 13 धाबा दाफलकावरती. बॉल शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी आता करावं लागतील 33 धाबा. बॉल आणि विजयासाठी 33 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या तरी दोदाणी संघ आता थोडासा बागपुडला नेऊन टिपवलाय. जे बोलले कुशली या संघानं कदाचित पनवेल विभागातील दोदाणी या संघ आणि मलंगड विभागातील जे बोलले कुशली या संघ या 2 टीमच्या दरम्यान हे गमाट आणि युद्ध सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 18 बॉल विजयासाठी 33 धावसंख्येची गरज. आता षटक आपण पाहतोय निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये 10 ते 12 धाबा आल्या तर शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच जाऊ शकते. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आपण पाहतो प्रचंड वेग आपण पाहतोय. अगदी बाटवरती चेंडू व्यवस्थित कन्वर्ट होत नाहीये. त्या कारणास्तव एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी दोन्ही बॅट्समनची कॉलिंग नाही आहे आणि कदाचित या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट होऊ शकल्या असतात. दोन्ही खेळाडूंचा अगदी कॉलिंग नाही आहे. कदाचित मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅट्समनचा कॉलिंग जरूर हवी आहे. तिथे मिळेल फक्त सिंगल धाव. 14 धाबा दाफलकावरती स्कोर ऑन द बोर्ड पाहायला मिळतात. आपण जर पाकलं गेलं तर अगदी विवेक आणि त्यांच्या साथीने सुरेश हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी खेळत असताना पाहायला मिळतात. अगदी विवेकचा विचार केला तर अगदी एकच चेंडू खेळलाय त्यामध्ये एकही धाव नाही आहे. आणि सुरेशचा विचार केला तर अगदी सुरेशचा विचार केला तर एक चेंडू खेळलाय त्याच्या बॅटमधून एकही धाव नाही आहे. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लॉकचा बॉल होता परंतु बॅटची लिडिंग एज. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. तो या षटकामध्ये सध्या तरी आपण पाहतोय अगदी एकच त्याने आतापर्यंत धाव खर्च केली आणि एक महत्वाचा गडी देखील त्याने बाद केलाय. हा चेंडू देखील पडल्यानंतर प्रचंड वेग आहे. अगदी मी म्हणेन पडल्यानंतर प्रचंड वेग अगदी गोळीच्या वेगाने बॉल निघून चाललेत यष्टीरक्षकाच्या तामध्ये आणि तिथे पुन्हा एकदा बॉल आलाय डॉट.
अगदी आपण बघलं 46 धाबा. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं की 46 धाबा जे बोले कुशली संघाला या पुरेशा ठरू शकतील आणि मैदानाच्या आतमध्ये अशाच पद्धतीनं सध्या तरी गोलंदाजी सुरू आहे. 15 बॉल आणि विजयासाठी 32 धावसंख्येची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी चेंडू पडल्यानंतर वेगाने बॉल निघून चाललाय. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती देखील एक धावा आली होती, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर हा देखील अति चेंडूला डॉट. 14 बॉल आणि आता विजयासाठी 32 ची गरज आहे. मॅच भरपूर महत्वाची आहे. प्रत्येक मॅच ही नॉकआउट आहे आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या तरी वर्चस्व गाजवत असताना झेंबोली कुशली संघ हा चेंडू फार दोन निर्णायक चेंडू फार निर्णायक 2. 14 बॉल आणि विजयासाठी 32 धावसंख्येची गरज. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर सध्या तरी केतन 2 चेंडू खेळला, त्याच्या बॅटमधून एकही धाव नाहीये. 14 बॉल 32 ची गरज. महत्वाचं 2 चेंडू. चला स्पीडअप करा. जे बोलले कुशली संघ आपण भरपूर वेळ घेत आहे. अगोदर आपण 1 ते 1.5 तास लेट आहोत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो अपस्टिकच्या बाहेर. तिथे आपण पाहतो ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळतील. अनंता गाबंडा त्यांचा देखील संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल इन अन ॲक्शन मध्ये. शेवटच्या दिवसामध्ये देखील नेहमीच तुम्हाला बिग लॉस पाहायला मिळतोय आणि सध्या आपण जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल एक. पुन्हा आपण पाहतोय शफल खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोर दिली बघत आहेत. त्यांना माहिती या ठिकाणी अगदी मोठमोठ्या फलंदाजाच्या नांग्या कशा टेचायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी तो गोलंदाजी करतोय. वॉट अ परफॉर्मन्स सध्या मैदानाच्या आतमध्ये दिलीप भगतनं दिलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आल्या त्या, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय अवघी आतापर्यंत अगदी 2 धाबा खर्च केल्यात, परंतु हा चेंडू देखील निर्धाव आलाय आणि पाहता पाहता षटक क्रमांक 3 देखील संपन्न झालाय. 18 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 18 बॉलमध्ये धावसंख्या दाफलकावरती बनवली गेली आहे. तब्बल 15 धाबा दाफलकावरती. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करावं लागतील 31 धाबा दाफलकावरती. बारा चेंडू आणि विजयासाठी 31 धावसंख्येची गरज. जिथे 30 बॉल 46 धावा बनवायच्या होत्या, परंतु आज 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज सोमी आलेत, परंतु हा बॉल देखील आपण पाहतोय पडल्यानंतर प्रचंड वेग. सध्या तरी प्रत्येक चेंडू डॉट फेकले जातात प्रत्येक गोलंदाजांकडनं. एकच कॉन्सन्ट्रेट आहे. जर विकेट आता या ओव्हरमध्ये आली नाहीये तर देखील आता निर्धाव चेंडू टाकणंही गरजेचं आहे, कारण आता 10-11 बॉल आणि विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. पहिलाच बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पडल्यानंतर चेंडू डीप मध्ये राहिलाय. कुठल्या प्रकारच्या बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. कदाचित मी म्हणेन तर दोदाडी संघाला पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर जोपर्यंत अगदी विवेक मैदानाच्या आतमध्ये खेळत होताना, अजूनही सध्या आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती विवेक आहेत आणि त्याच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर 2 धाबा आले होते. त्यानंतर लगातारचे भरपूर चेंडू वाईट फेकले गेलेत. पण हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय नो बॉल, अगदी खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू फेकला गेलाय आणि तिथे येणारा बॉल हा फ्री हिट असणार आहे. तर या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा दोदाणी संघ इन अन ॲक्शन मध्ये येऊ शकते. पण तू या चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल. ब्लाइंड स्ट्रोक त्यांना
खेळावं लागेल. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. मिडल ऑफ द बॅट परंतु शेवटच्या क्षणाला दिलीप बघत होते. हाताला ब्रश करून चेंडू जाईल सरळ सीमा पार. दोदाणी संघाच्या आशा आता पल्लवित झाले ते षटकारानं. जाईल आउट ऑफ द पार्क षटकार. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला आणि त्याच पद्धतीने विवेकच्या मधून देखील षटकार आलाय. हा बॉल देखील आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर अगदी वेगाने बॉल निघून चाललाय. सातत्याने डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज सोमी मला पाहायला मिळतात. आता बॉल 8 बॉल आणि विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. त्या चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रचंड वेग सुद्धा तरी प्रत्येक चेंडू डॉट फेकले जातात. आपण पाहिलं गेलं तर 30 बॉल मध्ये 46 धावा बनवायचा होता. समीकरण तर राहिल्या 7 बॉल आणि 24 ची गरज आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका पुन्हा एकदा आला तर दोदाणी संघ मॅच मध्ये पुन्हा एकदा इन होऊ शकते. हा चेंडू पुन्हा एकदा सातत्याने इथं आपण जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर सातत्याने वेगावरती स्वारी. प्रत्येक गोलंदाजाने आज जे बोलली कुशली संघाच्या वेगाने चेंडू प्रचंड फेकले जातात. अगदी खेळपट्टीचा विचार केला तर 24 ची खेळपट्टी. चेंडू पडल्यानंतर प्रत्येक बॉल हा वेगानेच निघून जातो. कोणत्याही प्रकारची बॅट्समनला संधी मिळत नाहीये परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं फटका एक्झिक्युट केलाय. ती लॉंग ऑफ वरनं वेगाने अनिल आले होते. तर चेंडूला उचल फेक करीपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 3 धाबा देखील त्या ठिकाणी कंप्लीट. पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक 4 देखील संपन्न झाली. या 3 धाबा आल्यात. या 3 धाब्याच्या मदतीने संघटित धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 26 धाबा धावफलकावरती. बॉल शिल्लक 6 आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज. सहा बॉल 20 ची गरज. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज मनोज आलेत. स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील विवेक आहेत ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. अजूनही दोदाणी संघाच्या अशा या खेळाडूवरती पाहायला मिळतात. ओ यावेळेस आपण पाहतोय ब्लॉकचा बॉल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र सध्या मैदानाच्या आतमध्ये वापरला जातात. गोलंदाज मनोजच्या माध्यमातून पहिलाच बॉल डॉट आलाय. प्रत्येक चेंडू डॉट आला तर इथून दोदाणी संघ मॅच इथून त्यांच्यापासून दूर जाऊ शकते. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल 20 ची गरज. त्यावेळेस पुढे स्टेप आउट झाले होते परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ती लगातार 6 देखील चेंडू डॉट बॉल आलाय. 4 बॉल 20 ची गरज. प्रत्येक चेंडूवरती आता इथून 2 षटकार आणि 2 चौकार ठोकावेच लागतील. जर दोदाणी संघाला हा सामना जिंकायचा आहे तर मग या 4 चेंडूवरती तुम्हाला बिगिट खेळावंच लागणार आहेत. षटकार चौकार सध्या मैदानाच्या आतमध्ये भाषा बोलावी लागेल परंतु हा बॉल लोवर फुल टॉस होता. फलंदाज स्ट्राईक एंडवरती विवेक आहेत आणि विवेकला आतापर्यंत लगातारचे 3 चेंडू डॉट टाकलेत. म्हणजे आता स्वरूपात धाव मिळाली असती तर इथे दोदाणी संघ विन होऊ शकला असता परंतु बॅटिंग अभि तशी पाहायला मिळाली नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची लेडिंग केज फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू तिथे जवळपास 19 धाबेनं हा सामना जिंकलाय. जे बोले कुशली या संघानं अगदी कॉंग्रॅच्युलेशन. जे बोले कुशली संघ हार्ड लक टीम आपण पाहतोय. दोदाणी संघ पनवेल विभागामधून हा संघ बिलॉंग झाला होता. त्यांचंही